अमित शहा म्हणजे अब्दालीचे वंशज. शिवसंकल्प मेळाव्यात उद्धव ठाकरेंचा अमित शहांवर हल्लाबोल. भाजपला सत्ता जिहाद झाल्याचा उद्धव ठाकरेंचा टोला. अनिल देशमुख पीए मार्फत पैसे घ्यायचे. बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेंचे गंभीर आरोप. सीबीआयकडे सर्व पुरावे असल्याचा वाझेंचा दावा. वाझेंच्या आरोपांवर अनिल देशमुखांचा पलटवार. ही फडणवीसांची नवी चाल असल्याचं देशमुखांचं वक्तव्य. वाझे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा व्यक्ती, देशमुखांचा आरोप. शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट. भेटीमागचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट. वायनाडमधील भूस्खलनग्रस्तांसाठी काँग्रेस 100हून अधिक घरं बांधून देणार. वायनाड दौऱ्यानंतर राहुल गांधींची घोषणा. मुंबई नाशिकसह नवी मुंबईत मुसळधार पाऊस. सखल भागात पाणी साचायला सुरुवात. पुढील 5 दिवस पावसाचा अंदाज. खडकवासल्यातून पाण्याचा विसर्ग पुन्हा वाढवला. पुण्यातील एकता नगरमध्ये पुन्हा पाणी साचायला सुरुवात. भिडे पूल पाण्याखाली. वायनाड दुर्घटनेत अडकलेल्या आदिवासी कुटुंबाला वाचवण्यासाठी वन अधिकाऱ्यांचा धोकादायक ट्रेक. टीमनं संपूर्ण कुटुंबाला वाचवलं. 4 ते 5 वर्ष वयोगटातील 4 बालकांचा कुटुंबात समावेश. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनू भाकरचं हॅट्रिकचं स्वप्न हुकलं. 7व्या फेरीत मोक्याच्या क्षणी मनूचा नेम चुकला. हंगेरीच्या वेरोनिका मेजरसोबत शूट ऑफमध्ये मनूची पिछेहाट. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये लक्ष्य सेननं रचला इतिहास. पिछाडी भरून काढत उपांत्य फेरीत प्रवेश. अनोखी कामगिरी करणारा पहिला भारतीय पुरुष बॅडमिंटनपटू.